ना चारी मुंड्या चित केले, कित्येक वेळा एकमेकांना खडे चारलेत, कित्येक वेळा एकमेकांना पाणी पाजलंय आणि आज धका धका गाठ पडली आहे आमदार चषक 2024 मध्ये. पुन्हा एकदा हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आलेत. एका साईडला आपण पाहिलं तर पंचायत समिती गट मांगले टीम आणि पंचायत समिती गट कासेगाव टीम. बोथ दी टीम्स एक शेर आहे तो दुसरा सव्वा शेर आहे. ही मॅच फायनल पेक्षा कमी नाही आहे आणि फायनल कशी असेल ती या मॅच मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. दिवस क्रमांक 5 फायनलचा दिवस, मेगा फायनलचा दिवस, आमदार चषक 2024चा शेवटचा दिवस आणि दोन्ही टीमचे मी विनंती करेल 12th मॅन आपण सर्वांनी या. आमच्या दोन्ही अंपायर्सना ऑल दी बेस्ट आजच्या दिवसासाठी. ऑल दी बेस्ट बोथ दी अंपायर्स. ऑल दी बेस्ट कॅमेरामॅन. ऑल दी बेस्ट ओमसाई MTC. ऑल दी बेस्ट स्कोरर अँड ऑल दी बेस्ट निलेशजी मर्डेकर सर. कॉमेंट्री बॉक्स सज्ज आहे. संपूर्ण कमिटीचं कौतुक करेल. आज यासाठीच केला होता अट्ट्यास की शेवट गोड व्हावा आणि अखेरीस आजचा शेवट आणि आजच्या फायनलचा दिवस कशा पद्धतीने पार पडतो. आज शेवट गोड होणार आहे. रात्रीचा दिवस प्रत्येकाने केलाय यासाठीच. जाऊयात सीधा मैदानामध्ये अगदी कुरुक्षेत्रामध्ये. आज व्यासपीठावरती आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय दादा अर्थातच विराजजी नाईक साहेब देखील व्यासपीठावरती आहेत. माजी पाणीपुरवठा सभापती शिरातचे सन्माननीय आदरणीय संजयजी हिरवडेकर साहेब देखील आज व्यासपीठावरती आहेत. त्याचबरोबर आपण पाहिली तर माजी ग्रामपंचायत सदस्य शिराळ्याचे सन्माननीय अजयजी जाधव साहेब, आमचे संतोषजी गायकवाड साहेब देखील व्यासपीठावरती अगदी विराजमान झालेत. आमचे शिराळा शहर युवक सदस्य सन्माननीय ऋतुराजजी जाधव साहेब, शिराळा शहर युवक सदस्य सन्माननीय तुषारजी यादव साहेब, शिराळा शहर युवक अध्यक्ष सन्माननीय लीलेजी गायकवाड साहेब, सन्माननीय आदरणीय अभिजितजी यादव साहेब, आदरणीय प्रतापजी कदम साहेब, आदरणीय श्रीकांतजी नलोडे साहेब आणि इतर संपूर्ण मान्यवर या सर्वांचं आपण मनापासून अधिक स्वागत करूयात आमदार चषक 2024च्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये. खास करून फायनलच्या दिवसामध्ये रेडी झाले दोन्ही टीम आणि निलेश सर काय बोलायला आजच्या या फायनलच्या दिवसासाठी. आजचा अंतिम दिवस आपल्या समोर आलेला आहे. गेली 4 दिवस या स्पर्धेची रंगत आणि अक्षरच्या प्रेक्षकांनी ही स्पर्धा डोक्यावरती घेतली. बरेचसे प्रेक्षक फार लांबून या ठिकाणी स्पर्धा बघण्यासाठी आले. ज्यांना शक्य नव्हतं ते ओमसाई MTC या वाहिनीच्या माध्यमातून जोडले गेले आणि या स्पर्धेचा आस्वाद घेतला. आता अंतिम दिवसाला सुरुवात होते. आपण आतुरतेने वाट बघतोय ना. पहिली सेमीफायनल पंचायत समिती गट मांगले विपक्ष पंचायत समिती गट कासेगाव असा सुरू होणारा हा पहिला सामना. नाणेफेकीचा कौल जिंकला टीम पंचायत समिती गट कासेगाव. या टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे टीम पंचायत समिती गट मांगले. या टीमला मॅचला होईल सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. आजचा दिवस नवरात्री उत्सव आपण साजरा करत आहोत. कोणी म्हणती चंडिका, कोणी म्हणती भवानी, कोणी म्हणती दुर्गा, कोणी म्हणती अंबिका, अरे कोणी म्हणती जगदंबा, कोणी म्हणती लक्ष्मी. राक्षसांचा नाश करत सत्याच्या आणि विजयाच्या बाजूने उभं राहण्याची धमक. असं म्हणतात ना भगवंताच्या नामस्मरणातून तुम्हा आम्हाला अगाध स्वरूपाचं सामर्थ्य प्रदान होत असतं. केवळ पण तिच्या दर्शनाने कोटी कोटी जन्माची पुण्याई तिच्या आमच्या गाठी शिदोरीच्या स्वरूपामध्ये प्राप्त होत असतात. अशा महाराष्ट्रच नव्हे तर आधी शक्ती हिंदुस्थानाची जिच्या पायी जिच्या ठाई अनुभवायला मिळते ती कोल्हापूरची महालक्ष्मी. बोला अंबे माते की जय. गणपती बाप्पा मोरया. सेमीफायनलला सुरुवात होते. पंचायत समिती गट मांगले विपक्ष पंचायत समिती गट कासेगाव. हा पहिला सामना समोर येतोय. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि प्रारंभिक जोडीमध्ये मांगले गावचे 2 सुपर डुपर स्टार खेळाडू. एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन म्हणून ज्यांनी 7 समुद्रापार या सांगली जिल्ह्याचं 32 शिराळा तालुका मांगले गावचं नाव नेलं ते विजय पावले. तर दुसऱ्या बाजूला सचिन वक्ते आणि पहिला बॉल हाताळण्यासाठी जगदीश पहिला बॉल टाकतील. सेमीफायनलला होते सुरुवात आणि सामना जर टाय झाला तर खेळवली जाईल 1 ओव्हरची सुपर ओव्हर. मॅचचा पहिला बॉल, दुसरा बॉल आहे एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आमदार चषकाचा आलाय अंतिम दिवसातला पहिला चौकार. अशी सुरुवात आज बघायला भेटेल. आज इकडून वार तर तिकडून पलट वार बघायला भेटतील. आज कोणी कोणाला कमी नसेल कारण की हे असे संघ आहेत
चाळणीमध्ये चाळून प्रत्येक टीमचा खेळाडू इथे उत्तरला गेलाय. या सर्व खेळाडू एका धाग्यामध्ये ववाभेद सोन्याचा हिऱ्याचा अलंकार तयार व्हावे असे सगळे खेळाडू आहे. इथे एक महत्वाचा बॅटर उभा जो विजय पावले आणि त्याच्या मागे 11 खेळाडू हात धुवून लागणार आहेत आणि तो 11 जणांच्या मागे एकटा लागणार आहे. कोणाचा विजय होईल आणि कोणाला मागे सारेल हे इथून पुढे बघायला सुरुवात झाली. प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. बॉल क्रमांक 3 यावेळेला थाय पॅडला बॉल जाऊन भेटतोय. एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे मिळतीये. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. धाव फलकावरती फक्त या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळेल. 3 बॉलचा खेळ इकडे समाप्त होतोय. स्ट्राइक रोटेट केलाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आहेत 5 धावा. 5 धाव संख्या. दुसऱ्या साईडला मिस्टर जगदीश. आतापर्यंतच आपण पाहिलं तर कासेगाव या टीम साठी आपण पाहिलं तर अगदी महत्वाची जर गोलंदाजी कोण घेऊन आलं असेल तर ते मिस्टर जगदीश आहे. आतापर्यंतचे यशस्वी गोलंदाज कासेगाव टीमचे पुन्हा एकदा निघालेत. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. पॉइंट रिजन मध्ये विकेटचं पतन होत आहे. फलंदाज सचिन अडकला जातोय म्हणून चर्चा केली मिस्टर जगदीश. आतापर्यंत कासेगाव या टीमचे विकेट टेकर गोलंदाज आहे. अप्रतिम गोलंदाजी. पहिली विकेट गॉन. पहिला फलंदाज माघारी. पहिल्या फलंदाजाची अगदी उचल बांगडी आणि पहिल्या फलंदाजाला चले जाव हा इशारा केलाय. चांगल्या गाण्याकडून आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट. जगदीश यांचा राऊंड द विकेटचा हा बॉल सचिन वक्ते यांच्यासाठी शरीरापासून दूर होता. बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न केला. लांबी कमी पडली. कव्हरचे खेळाडू बॉलच्या खाली सहजरित्या आले. अनेक चांगली झेल पकडली. धक्का क्रमांक पहिला लागलाय पंचायत समिती गट मांगले या टीमला आणि एका बाजूला सचिन वक्ते. आज या मॅच मध्ये नावाप्रमाणे खास काही करू शकले नाही. 5 या आकड्यावरती या टीमला धक्का क्रमांक पहिला. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी क्रमांक 3 वरती राम वक्ते क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेली आहेत. 6 ओव्हरचा किरण सर सामना आहे. त्याच्यामध्ये एखादी मोठी पार्टनरशिप 3 ते 4 ओव्हरची फार महत्वाची आहे आणि सध्याच्या घडीला पंचायत समिती गट मांगले या टीमने झटपट एक गडी गमावलाय. मैदानाच्या आतमध्ये राम वक्ते आलेले आहेत परंतु एका बाजूला जगदीश ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत त्यांनी हाताळलेले 4 बॉल 4 धावा खर्च. स्विच हिटचा फटका आल्या पावली. आपले इरादे स्पष्ट आणि बॉल 2 धाब्यांसाठी चाललाय. स्विच हिट फटका. खेळताना बराचसा आत्मविश्वास तुमच्याकडे असावा लागतो. यासाठी प्रॅक्टिस नव्हे तर बेस्ट प्रॅक्टिस देखील असावी लागते कारण की घी सीधी इंग्लिश नाही टेढ़ी इंग्लिश निकालना पडता है आणि अशा वेळी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अगदी सावधरित्याने खेळावं लागतं. प्रतिम फटका खेळून काढला. निश्चित ज्या प्रकारे आल्या पावली स्विच हिटचा फटका खेळला. इरादे स्पष्ट केले. खोलवर टप्प्याचा बॉल. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. हा यॉर्करचा वार होता. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे संपुष्टात येतोय आणि एका षटकाच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टीम पंचायत समिती गट मांगले या टीमने बनवलेल्या आहेत 8 धावा 1 गडी बाद. 8 धाव संख्या. नीरजला तुम्ही पाहताय थोड्याच वेळात तो प्रेक्षक देखील दाखवेल आपल्याला कारण की सध्या आपण पाहिलं तर अगदी सकाळच्या सत्राला संपूर्ण आमचा प्रेक्षक राजा वर्ग अगदी जोडला गेला या स्पर्धेला आणि या सकाळच्या वेळेमध्ये आपण पाहतोय संपूर्ण मैदानात हळूहळू अगदी प्रेक्षकांच्या माध्यमातून गर्दी होते. सध्या आपण पाहिलं तर संध्याकाळी अगदी 4 साडेचारच्या टायमिंगला हा संपूर्ण डकआउट सध्या दाखवला जातोय. अगदी खेळाडूंनी तिथे प्रेक्षकांनी देखील थोडी थोडी जागा मिळवली आहे कारण की इथे आपण पाहिलं तर तिकीट लागत नाही. इथे फक्त तुम्हाला खुर्ची भेटली की बसायला जागा शोधावी लागते आणि अशा पद्धतीने थोड्या वेळाने तो संपूर्ण प्रेक्षक दाखवेल. गोलंदाजीसाठी जाऊयात. वैभव निकम गोलंदाजीसाठी. यॉर्कर पहिला चेंडू मान दिला. पहिल्या चेंडूला वैभव निकम. दुसऱ्या साईडला विजय पावले. दोघेही एकाच मातीमधून खेळणारे एकमेकांसोबत खेळणारे एकमेकांचे कट्टर मित्र एकमेकांची दुखती नस जाणणारे दोघे आता एकमेकांसमोर आलेत. निश्चित ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की दोन्ही खेळाडू सोबत खेळलेले आहेत त्यामुळे दोन्ही खेळाडूंना माहिती आहे की कोणाची पडती बाजू काय आहे. परंतु आता ही पडती बाजू कुणाची जमेची ठरेल. क्षेत्ररक्षक धावलेत बॉलच्या पाठीमागे. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे निश्चित प्राप्त होईल. पंचांनी केवळ लेग बायची धाव. एका बाजूला वैभव निकम यांचा कालचा मारा आपण पाहिला होता ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली. भन्नाट यॉर्कर आणि याही ओव्हरची सुरुवात त्यांनी यॉर्करनेच केली. आतापर्यंत 2 बॉल टाकलेत आणि किंबहुना 2 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्यात.
गती आहे, अचूकता आहे वैभवकडे. यावेळी सुरेख फटका, मागचा पाय वाकवला, बसला, अप्रतिम क्षेत्ररक्षण होत आहे डीप मिड विकेट रिजन मधून. फटका चांगला खेळून काढला होता, पॅडल स्वीप हा फटका खेळून काढला होता. एका पायावरती गरकन फिरला होता, थोडासा खाली बसला होता विजय पावले यावेळी फटका खेळत असताना. मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील इम्पॉर्टंट असेल निलेश सर. निश्चित, कारण ज्या कॅचेसची आपण चर्चा केली की स्पर्धेत सर्वाधिक मन कुणी जिंकली तर क्षेत्ररक्षकांनी जिंकली. यावेळेला बॉल येऊ दिला, वेग चांगला होता, बॅटचा चेहरा बॉलला दाखवण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस एका धाबेसाठी चाललेला आहे. धावफलक या ओव्हरमध्ये संत गतीने पुढे चाललाय आणि आता जाऊन पोहोचलेला आहे धावफलक 4 बॉलच्या समाप्तीनंतर तब्बल 12 धावा 1 गडी बाद. आता 6 ओव्हरची मॅच आहे बोलल्यानंतर थोडंसं मी म्हणेल की जबाबदारीनं शांततेमध्ये सिंगल डबलने पाया मजबूत केला जातोय. एक चिकी धाव सिंगल डबल तुम्हाला दिसून येत आहेत. ओहो, लिडिंग एज होती, विकेट किपरला संधी होती. विकेट आपण पाहिले तर विजय पावले अडकला असता, मात्र या जाळ्यातून निघाला तो बाहेर. डिक्लेअर मध्ये 1 धाव. 350 पेक्षा जास्त प्रेक्षक पहिल्या मॅचला जोडलेत. हा आकडा आणखीन वाढला जाईल. 350 पेक्षा आता 300च्या 350च्या पुढे प्रेक्षक चाललेत. आणि मी विनंती करेल, सबस्क्राईब करा, तुमचं नाव लगेच लाईव्हला शो केलं जाईल. सबस्क्राईब करा ओमसा MTC ला, लाईक करा, प्रेम करा आणि ओमसा MT सोबत जोडून राहा. 350 पेक्षा जास्त आता 362 प्रेक्षक जोडलेत. प्रेक्षकांचा आकडा वाढत चाललाय आता या मॅच साठी. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला, बॉल वरती येतील. एकच सिंगल धाव येते. पाठीमागचा बॉल जो होता त्या बॉलची भेदकता आपण पाहिली आणि त्यानंतर पुन्हा एकदा वैभव निकम यांनी एक चांगला बॉल टाकला. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना पंचायत समिती गट मांगले या टीमने बनवलेले आहेत 14 धावा 1 गडी बाद. हा रिप्ले टेलिकास्ट पाहताय. मॅच क्रमांक 45 सध्या खेळली जाते. सेमीफायनल क्रमांक 1. व्यासपीठावरती आमचे आदरणीय सन्माननीय दादा विराजी नाईक साहेब सध्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. दादा, त्याचबरोबर आपण पाहिले तर संजयजी हिरवडेकर साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत. माजी पाणी पुरवठा सभापती शिराळ्याचे, माजी ग्रामपंचायत सदस्य शिराळ अजयजी जाधव साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. संतोषजी गायकवाड साहेब, आमचे युवक सदस्य शिराळ शहरचे ऋतुराज जाधव साहेब, तुषारजी जाधव साहेब देखील उपस्थित आहेत. निलेशजी गायकवाड साहेब देखील आज उपस्थित आहेत. त्याचबरोबर अभिजीतजी यादव साहेब, प्रतापजी कदम साहेब आणि श्रीकांतजी नलवडे साहेब या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून अधिक स्वागत करूयात. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 14, लॉस ऑफ दी 1 विकेट. या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पहिला सेमीफायनलचा सामना सुरू झालेला आहे आणि ज्या प्रकारे आपण 2 षटकांचा उल्लेख केला, एका बाजूला करंट रन रेट आहे 7चा, प्रोजेक्टेड स्कोर आहे 42चा. एका बाजूला कासेगाव विरुद्ध मांगले पंचायत समिती गट यांच्यात रंगणार हा सामना आपल्याला अनुभवायला मिळते. बॉलर तयार, उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, पॉइंटच्या डोक्यावरतून हा बॉल 2 धाब्यांसाठी चाललाय. धावसंख्या अगदी 16 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचले. प्रेक्षक तुम्ही पाहिले तर 405 प्रेक्षक आता जोडले. 400चा आकडा पार झालाय. यावेळी फटका क्रॉस बॅटेड, 1 धाव, फक्त 1 धाव, सिंगल धाव. टीमची टोटल आणखी थोडीशी पुढे जाते. ओव्हर क्रमांक 3 मध्ये मिस्टर संभाजी आलेत. पण एक महत्वाचं असेल, 2 ओव्हर कोणाच्या वाट्याला येतील या मॅच मध्ये, तो कोण असेल गोलंदाज जो ओव्हर क्रमांक वैयक्तिक दुसरी घेऊन येईल. निश्चित आपण आतापर्यंत विचार केला तर पहिलं षटक जगदीश यांनी टाकलं होतं, 8 दिल्या, परंतु वैभव निकम हा एक पर्याय असू शकतो कारण त्यांनी 6 धावा दिलेल्या आहेत. म्हणजे या पर्यायाकडे जाईल का ही गोष्ट महत्वाची ठरेल आणि किंबहुना कासेगाव आणखीन कोणता पर्याय शोधेल कारण अजून बरीच षटकं येणं बाकी आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये संभाजी पुन्हा तयार होत आहेत. राऊंड द विकेट. टप्पा पडल्यानंतर छोट्या उसळीचा बॉल वळवण्याचा प्रयत्न. या ठिकाणी हा स्ट्रोक खेळताना विजय पावले थोडेसे हातात ठेवत आहेत कारण वेळेची अचूकता ही किती महत्वाची आहे ना. या बॉलच्या पाठीमागे साधता आली नाही, कमी गतीचा बॉल. स्माईल आली त्यांच्या चेहऱ्यावरती. बरंच काय त्या स्माईलच्या मागे होतं. चेंडू थोडासा खाली राहिला होता संभाजी यांच्या. मी म्हणेल की एक सरप्राईज डिलिव्हरी होता. चकित केलं त्यांना या चेंडूनं. चौथा चेंडू घेऊन येत आहेत. आता चांगला फटका डीप कव्हरला, क्षेत्ररक्षक हो झेल सुटलाय. दैव देतो आणि कर्म घालवतो. माणसाला ठेच ही छोट्या मोठ्या पर्वताने नाही तर छोट्या दगडानेच लागते आणि एखादी चुकी पराभवाचं कारण देखील ठरू शकते. या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील.
हा फटका खेळल्यानंतर रिप्ले बघा. विजय पावले फटका खेळला, जागेवरती मान खाली घातली, शांत बसला. त्याला वाटलं अडकलो, संपलो, खतम, टाटा बाय बाय. पण उपरवाला जब भी देता अच्छे से देता. एक संधी भेटली, या संधीचं जर सोनं झालं. धावसंख्या 19, 1919 आणि तब्बल 2 चेंडू बाकी आहेत. प्रयत्न करेल आता या झेलचा उपद्रव काय बघायला मिळेल. विजय पावले तयार होतील. हा झेल किती महत्वाचा होता, परंतु क्रिकेट आहे, या प्रकारच्या झेल सुटतात, त्याचमुळे क्रिकेटच्या मॅचेसला रंगत येतात. बॉलर तयार. फटका बॅक टू द बॉलर खेळलेला आहे. समोर खेळाडू आहेत, बॉलचा पाठमोरा करतील. क्षेत्ररक्षण थोडस खराब झालं आणि अखेरकार बॉलने सीमारेषा ओलांडली. क्रिकेटमध्ये गलफान पणाला नाही थारा. बॉल सीमा पार, धावा आल्या 4. दादांवरती बनलेलं अप्रतिम, त्यांच्या कार्यावरती बनलेलं सॉन्ग स्विच इट करण्याचा प्रयत्न यावेळी देखील आपण पाहतोय. अगदी आशाभूत नजरेने पाहिलं जात आहे. ओव्हर क्रमांक 3 चा देखील खेळ संपलेला आहे. धावसंख्या 23. निलेशचा एक प्रश्न तुम्हाला विचारेल. या आधीचा चेंडू अगदी सरळ हाताने टाकला होता. हा चेंडू पहा चांगला टर्न झाला, पण फलंदाजाची ऍक्शन जी म्हणजे ती लेफ्ट हँडेड तो फलंदाज बनला होता. धावसंख्या 23. 23 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. या आधीचा जो चेंडू खेळून काढला होता, सरळ बॅटीने व्ही शेप मध्ये खेळला होता, तिथे क्षेत्ररक्षण दोघांकडून झालं नव्हतं. थोडासा दबाव आलाय का? निश्चित, कारण ज्या प्रकारे गोलंदाजांनी गोलंदाजी केली, संधी संघाला निर्माण करून दिल्या होत्या, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. परंतु हे क्रिकेट आहे, या प्रकारच्या गोष्टी घडतात, परंतु या चुका टाळाव्या लागतील आणि चुका सुधारवणं किती महत्वाचं आहे या क्षणाला. कारण या चुका जर सुधारवल्या ना तर मॅच बनवू शकते. 23 धावा, 1 गडी बाद, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. म्हणजे अर्धा डाव 3 षटकांचा पहिल्या सत्राचा झालाय, अजून 3 षटकं बाकी आहेत. म्हणजे इथून पुढे आता रणनीती कशा प्रकारची आखली जाईल, किंबहुना ज्याची आपण चर्चा करतोय, षटक क्रमांक 4 पुन्हा एकदा वैभव निकम यांना आणतील की जगदीश यांना आणतील, हा एक पर्याय आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये विजय पावले अजूनही आहेत, किंबहुना राम वक्ते आहेत, किंवा आणखीन एक फ्रेश गोलंदाज वापरला जाईल. या बऱ्याचशा गोष्टी आहेत. कारण 23 धावा, 1 गडी बाद, 3 षटकांचा संपलाय खेळ. एका बाजूला करंट रन रेट आहे 7.67 चा, प्रोजेक्टेड स्कोर आहे 47 चा. 450 प्रेक्षक जोडलेत आता आपल्या सोबत. आता पहिल्या मॅचला 500च्या पुढे प्रेक्षक हळूहळू जातील आणि 1000चा आकडा आजच्या दिवसामध्ये कव्हर होईल. पहिली मॅच, पहिली इनिंग 450. आता तो आकडा आणखीन वाढलाय, 450 पेक्षा जास्त प्रेक्षक जोडलेत. ही आहे आमदार चषक 2024 ची खऱ्या अर्थानं पोच पावती, जी प्रेक्षक प्रत्येक ठिकाणाहून देत आहेत. 23 धावा. यावेळेला हा फटका समोरच्या बाजूला, क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने आलेत. कार्पेटचा फटका होता, एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. आणि पुन्हा एकदा आपण चर्चा करत होतो ना की ओव्हर नंबर 4 कुणाला दिला जाईल, तर तो पर्याय निवडलाय वैभव निकम नावाचा. वैभव निकम वेगवान गोलंदाज, चतुर गोलंदाज, विजय पावलेची प्रत्येक नस ज्यानं ओळखतोय. आणि खऱ्या अर्थानं या गोष्टीचा उपयोग त्याला या मॅच मध्ये होईल का? कारण की वैभव निकमची गोलंदाजी आतापर्यंत भन्नाट राहिले, त्याच्या समोर विजय पावले. यावेळेला बॉल उचलला, आकाशाला गवसणी घालतोय, लांबी कमी पडली आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, आणि अखेरकार विजय पावले यांच्या खेळीचा अंत होतोय. फटका फसला, लांबी कमी पडली, मोबदला भोगावा लागला विकेटने. धक्का क्रमांक 2, 24 या आकड्यावरती पंचायत समिती गट मांगले या टीमला.
जे ज्या पद्धतीने रॅपमध्ये बनवलंय संपूर्ण कार्याचा आढावा त्या गाण्यामधून स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. स्क्रीनवरती पाहत आहे शिरा विधानसभा संघाचे युवा नेते आमचे सन्माननीय आदरणीय दादा तथाच विराजी नाईक दादा उपस्थित राहिले या स्पर्धेसाठी. त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर चिठ्ठ्या ज्या केल्या गेल्या ग्रुप केले गेले. यावेळी फटका आपण पाहिला तर ओहो सर हातामध्ये एक या विकेट नंतर विजय पावलेच्या विकेट नंतर पुन्हा मागच्या पानावरती येऊयात निलेश. विजय पावलेच्या विकेट नंतर आता मांगले टीमकडे प्लॅन बी रेडी होता का? निश्चित कारण असलाच पाहिजे, कारण विजय पावले आक्रमणासाठी जाणार होते हे निश्चित होतं आणि सुरुवातीपासूनच त्यांनी आक्रमण केलं. एक दोन वेळा ती आक्रमणं फसली होती, परंतु तिसऱ्यांदा त्यांना जीवनदान मिळू शकलं नाही आणि किंबहुना माघारी आले आणि त्याचं श्रेय द्यावं लागेल वैभव निकम यांना. ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली आहे हा उजव्या स्टीच्या बाहेर आता वेग बोलू लागलाय. एकाच दुसरी विकेट तुम्हाला मिळते काय, तुमचा बोलबाला सुरू होतो का? आणि त्याचं उदाहरण पुन्हा एकदा वैभव निकम. वैभव निकम का काम है कि था उसको विजय पावले को अपने घर भेजना था आणि वैभव निकमने ते काम पूर्ण केलं आणि तदनंतर त्याने आत्मविश्वास कॉलर टाईट झाली वैभव निकमची मी बोलेन आणि तदनंतर वेग वाढू लागला. यावेळी आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न वेळेची अचूकता तितकीची साधता आली नाहीये. एका बाजूला फलंदाजीमध्ये संकेत लायकर आहेत आणि किंबहुना संकेत बद्दल ज्यावेळेस आपण किरण सर चर्चा करतो ना की पहिल्या दिवशी जो खेळ झाला होता ना त्याच्यामध्ये संकेत लायकर यांनी 3 बॉल 3 चौकार मारले होते संघ अडचणीमध्ये असताना. आताही संघ अडचणीमध्ये आहे आणि मधल्या फळीमध्ये आलेले आहेत. त्यांच्या सोबतीला राम वक्ते आहेत. बॉल झालेले आहेत तब्बल 5. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आणि स्ट्राईकला राम वक्ते तयार. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अखेरकार 4 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा 2 गडी बाद. 25 धावसंख्या. तोपर्यंत आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने राम आणि संकेतची खऱ्या अर्थानं जबाबदारी खूप वाढली, कारण की 4 ओव्हरची मॅच नाहीये 6 ओव्हरची मॅच आहे. धावा फक्त 25 येताना चेंडू आतापर्यंत बाकी आहेत फक्त 12. आता या 12 चेंडूमध्ये तब्बल आणखीन 25 एक धावा आल्या तर एक चांगलं फायटिंग स्कोअर तयार होऊ शकतं जे 50-55 पर्यंत असू शकतं. आता या मॅचमध्ये तुम्हाला 50 ते 55चं टार्गेट देणं गरजेचं आहे, कारण की इकडून जर वैभव निकम 2 ओव्हर टाकू शकतो तर समोरच्या टीमकडून देखील विजय पावले 2 ओव्हर घेऊन येऊ शकतो. म्हणजे त्या 12 चेंडूमध्ये तुम्ही कमीत कमी 8 ते 9 धावा बघू शकता. म्हणजे उरलेला फक्त 4 ओव्हर तुम्हाला खेळायचे. हा संपूर्ण अभ्यास जर या मॅचमध्ये केला तर 50-55 धावा तुम्हाला हव्यात. अनिश्चित म्हणजे जे काय आता बॅटिंग करताना धावसंख्येची गती वाढवावी लागेल. 25 धावा आहेत आणि किंबहुना आमदार चषकाचं पहिलं पर्व कोण जिंकणार? परंतु भारतीय टीमने पहिला वर्ल्ड कप 25 जून 1983 ला जिंकला होता. धाव फलकावरती आहेत 25 धावा आणि हेही आमदार चषक पहिलं आहे आणि आमदार चषक पर्व क्रमांक 1 कोण जिंकणार याची आपल्या सर्वांना उत्कंठा आहे. ओव्हर नंबर आता 5 साठी पर्याय निवडलेला आहे रवी या नावाचा. ओव्हर नंबर 5 घेऊन येतील तर स्ट्रायकर एंडला संकेत लायकर बॅटिंगसाठी तयार होतील. एक युवा खेळाडू आहेत. यावेळेला बॉल हवेत खेळला. आकाशाला गवस निघालत. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गोलगट्टम लकडपट्टम दे दना दन सुरुवात या ओव्हरची केली आहे. फलंदाज संकेत लायकर ठोकताय षटकार. अप्रतिम चेंडू हाताला. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतो थोडासा कट रवीची गोलंदाजी राहिली. रवी बेस्ट कॅच देखील आपण पहिली कालच्या दिवसामध्ये रवीनं पकडली. थोडंसं आपण पाहिलं तर थोडासा इंजर्ड होतो की काय असं वाटलं होतं, मात्र रवी ज्या पद्धतीने आज आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी आलाय एक वेगळ्या धाकटीनं तो आलाय. झालं का जिथे विकेट आली विजय पावलेची तिथे आपण पाहिली तर समोरची टीम जी आहे कासेगाव संघ तो आणखीन बळकट झाला, आणखीन ताकदवर झाला. एका बाजूला पायांचा वापर करत पुढे आले आणि आता स्टंपिंग साठी आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलेला आहे. रेफर केला तिसऱ्या पंचांकडे आणि किंबहुना आपण चर्चा करतो ना की संकेत लायकर यांची विकेट फार महत्वाची आहे. एक षटकार त्यांनी ठोकलाय. धावसंख्येला गती देण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय खरा, परंतु एका बाजूला हा रवी यांचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि एस्ट्यांच्या पाठीमागे एसटी रक्षक आहे ना तो टपलाय. फलंदाजाचा उदयन्या डाव पायांचा वापर करत पुढे गेले आणि आता तुम्ही सांगा
अंपायर फक्त 2 मिनिटं येऊ शकता, कारण की क्रुशियल मॅच आहे. सो प्लीज 2 मिनिटं येऊ शकता. निश्चित निर्णय पेंडिंग आहे आणि या विकेटवरती भरपूर काय अवलंबून आहे. पंच जर आपण पाहिलं तर क्वालिफाईड कोल्हापूरचे MCA चे पंच आहेत सुनील पाटील सर आणि वैभव नलावडे सर. प्रत्यक्षात पाहणी करतील की हा जो बॉल रवी यांचा होता ना, तो विकेट मिळवून देईल की एका बाजूला संकेत लायकर बचावतील, कारण पदलालीत त्याचा वापर करत पुढे आले होते आणि पाठीमागे यष्टीरक्षक होते ना, त्यांनी प्रयत्न पुरेपूर केलाय. किशोर देशमुख यष्टांच्या पाठीमागे होते. सर्वांनी श्वास रोखून धरलाय, कारण निर्णय काय येईल आणि हृदयाची धडधड आणि ठोके आता असेच वाजणार आहेत. निर्णय पेंडिंग आहे. आमदार चषक 2024 चा पहिला सेमीफायनलचा सामना पंच मैदानाच्या आतमध्ये जातील आणि निर्णय कळवतील. तत्पूर्वी आपण ओमसा MTC च्या माध्यमातून हा रिप्ले टेलिकास्ट पाहूया. ज्या प्रकारे त्यांनी कव्हरेज केले संपूर्ण स्पर्धा. कॅमेरामॅन मध्ये नीरज असेल किंवा प्रसन्न असतील किंवा अक्षय शेठ म्हात्रे असतील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज क्रमांक 3 माघारी पंचायत समिती गट मांगल्या टीमला धक्का क्रमांक 3 आणि फलंदाज संकेत लायकर परतीच्या दिशेला तंबूच्या आश्री आला. अप्रतिम 31 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. आमचे विराज अल्कोलचे प्रोडक्शन मॅनेजर सन्माननीय आदरणीय रवी पाटील साहेब यांची देखील महत्वाची उपस्थिती या स्पर्धेसाठी. आदरणीय रवीजी पाटील साहेब, आपलं मनापासून मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आमदार चषक 2024च्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम. 31 धावा दत्ता बांबवडे यांनी आल्या पावली. हा बॉल समोरच्या बाजूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. बॉल सीमारेषा चिरतोय. पहिल्याच बॉल वरती आक्रमण. बॉल सीमा पार आलाय. दत्ता बांबवडे यांच्या बॅट मधून चौकार. आज प्रत्येक टीमला जिंकणं महत्वाचं आहे. पुढून खेळण्याचा प्रयत्न, ड्राइव्ह केला, खेळाडू या मात्र चेंडू पकडला, फेकला, मात्र अगदी फसला जातोय. पुन्हा एकदा थोडीशी चुकी झाली आहे. आणखीन एक धक्का बसलाय संघ. आपण पाहिलं तर पंचायत समिती गट मांगले टीम बॅटर कदाचित राम आता माघारी जातोय, कारण की दत्तानं या आधी अप्रतिम फटका खेळून काढला. धावसंख्या 35 वरती आहे. राम थांबला नाहीये जास्त वेळ आणि अखेरीस आपण पाहिलं तर दत्ताला माघारी जावं लागतंय. आज प्रत्येक टीमला मी म्हणेल की वनवास भोगल्याशिवाय सुखाचे दिवस बघता येणार नाहीयेत आणि अगदी या मॅच मध्ये आता प्रत्येकाचा संघर्ष दिसून येतोय. त्यामध्ये राम मात्र गेला माघारी. निश्चित संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही आणि जीवनामध्ये जर सुखाची हिरवळ आणायची आहे तर संघर्षाची तयारी ठेवावीच लागते. एका बाजूला दत्ता यांनी जो फटका खेळला आणि राम धावले. कॉल कुणी दिला, कॉल कुणी नाकारला आणि अर्ध्या क्रीज पर्यंत ज्यावेळेस राम वक्ते गेले माघारी येणे कठीण झालं. मिड ऑफने एक चांगला फेक केला आणि ते धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी आलेत. आणखीन एक धक्का लागलाय चौथा टीम मांगल्या टीमला, परंतु एका बाजूला सनी सरापले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. यांच्याबद्दल जेव्हा जेव्हा आपण चर्चा करतो ना त्यावेळेस सनी यांच्या नावावरती हॅट्रिक आहे, परंतु ती गोलंदाजीमध्ये परंतु बॅटिंगमध्ये चांगली चमक दाखवावी लागेल. या बॉलच्या पाठीमागे एकच सिंगल धाव आलेली आहे. षटक क्रमांक 5चा खेळ संपुष्टात येतोय आणि 5 षटकाच्या अखेरीस 36 धावा 4 गडी बाद. 36 धावसंख्या इज इनफ, कारण की 6 ओव्हरची मॅच आहे. या मॅच मध्ये तुम्हाला एक चांगली तगडी धावसंख्या द्यावीच लागेल समोरच्या टीमला आणि 36 धावसंख्या म्हणजे गोलंदाजांकडे देखील एक धावसंख्या डिफेंड करता येईल अशी धावसंख्या हवी आहे, जी 36 नसावी, जी काहीतरी एक वेगळी असावी. यानंतरच्या टॉस साठी दोन्ही कॅप्टन्सला मी बोलवतोय.
पंचायत समिती गट वाटेगाव आणि पंचायत समिती गट कंदूर टीम दोन्ही कॅप्टन्स या ट्रॉफी दाखवली जाते, क्रिस्टल ट्रॉफी. सध्या आपण पहिले या ट्रॉफ्या दाखवल्या जातात क्रिस्टलच्या संपूर्ण आमदार चषक. आणि जो वरती जो चेंडू तुम्ही पाहताय जो क्रिस्टल मध्ये त्याच्या आतमध्ये देखील लिहिलेलं आहे आमदार चषक 2024. त्याच्या आतमध्ये आर्ट केला. तर निलेश तुम्हाला या क्रिस्टल बद्दल बरीचशी माहिती आहे. निश्चित क्रिस्टल आर्ट म्हटलं की एक बिलोरी काच येते, पारदर्शक खनिजापासून बनवलेल्या ट्रॉफीज आहेत ज्या मन वेधून घेत आहेत आणि पाहतच राहावं अशा आमदार चषक 2024ला आकर्षक आणि मन वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज आहेत. ज्या ट्रॉफीज आज कोणकोणत्या खेळाडूंना मिळतील, कोणत्या संघांना मिळतील याची उत्कंठा वाढली आहे. परंतु अंतिम षटक शेष आहे आणि अंतिम षटकाकडे वळूया. आणि ज्यांच्या नावी आता स्लॉग ओव्हरचं हे षटक दिलं जाईल टीम पंचायत समिती गट टीम कासेगाव या टीम कडून हौशेराव पाटील या नावाचा पर्याय निवडलाय. परंतु एका बाजूला किरण सर बॅटिंग मध्ये आता मोठ्या फटक्यांचा धाडस दत्ता बांबवडे आणि सनी चरापले यांना करावा लागेल. क्षमता आहे, दत्ता चांगली बॅटिंग करू शकतात परंतु सनी यांना साथ द्यावी लागेल. पहिला बॉल यावेळेला हा फटका तितकासा चांगला नाही आहे कारण ज्या प्रकारे बॉल थोडासा वरती आला होता आणि त्यानंतर या बॉलला सर्कलच्या आतमध्ये खेळलाय. आज कुठलंही कारण चालणार नाही. आज बॉल ट्रॅव्हल होत नाही, खेळपट्टी असन या सर्व गोष्टी, कारण की कारण देणारी लोक यशस्वी होत नाही, यशस्वी होणारी लोक कारण देत नाही. हा वेगळा इतिहास आहे. आज मॅच मध्ये स्वतःला प्रूफ करायचं असेल तर या 5 चेंडूवरती फलंदाज सनीला काहीतरी चमत्कार करावा लागेल. तिथे त्याची टीम त्याला नमस्कार करेल. या वेळेला हाही फटका सर्कल मध्येच आहे. परंतु आता ज्या प्रकारे आपण चर्चा करतोय ना की बॉल तितकासा चांगल्या प्रकारे ट्रॅव्हल होत नाहीये किंबहुना 30 वर्तुळाच्या बाहेर येत नाहीये. परंतु या सर्व गोष्टींची जाणीव आहे ना फलंदाजांना ठेवावी लागेल कारण परिणामांची जाणीव न ठेवता केलेली कृती तुम्हाला अपयशाकडे घेऊन जाते आणि परिणामांची जाणीव ठेवून केलेली कृती तुम्हाला यशाकडे घेऊन जाते. त्यामुळे या मॅचच्या आणि किंबहुना या डावाच्या परिणामाची जाणीव ठेवून कृती तुम्हाला करावी लागेल. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती. हा बॉल आता पुन्हा एकदा 30 वर्तुळाच्या आतमध्ये थांबवलाय. 3 बॉल तिथेच आलेत. काय ती धडपड, काय ती पडपड, जीवाच्या आकांतानं एक धाव. संघामध्ये बॅटिंग भेटू दे, बॉलिंग भेटू दे, न भेटू दे काय हरकत नाही, पण संघासाठी एक धाव वाढवण्यासाठी जीवाचं रान मी करणार. याला बोलतात आपल्या टीम बद्दलचं प्रामाणिक मत. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि त्यामुळे सांघिक महत्व क्रिकेटमध्ये तितकंच महत्वाचं आहे. बॉल चाललाय 2 धावेंसाठी आणि आपण चर्चा करतो ना की एका दुसऱ्या खेळाडूवरती सामना जिंकता येत नाही. 11 खेळाडूंचं एक चांगलं कॉम्बिनेशन, चांगलं सादरीकरण आणि त्याच वेळेस मात्र संघाला सामना जिंकता येतो. त्यामुळे क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूला आहे महत्व. काहीच बॉल शिल्लक. अड्डा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा बॉल त्याच दिशेने चाललाय आणि या बॉलच्या पाठीमागे पुन्हा 2 धावा मिळतील. धाव फलक जाऊन पोहोचले 42 धावा 4 गडी बाद. शेवटचा बॉल 17 क्रमांक 1 मधला शिल्लक. एका बाजूला हौसेराव पाटील यांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली एकही मोठा फटका त्यांनी खर्च केला नाहीये आणि किंबहुना 6 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. आणि हा बॉल आता उचललाय आणि पाठवलाय. मोठ्या फटक्याचा धूमधडाका शेवटच्या बॉल वरती आला आणि या डावाची समाप्ती षटकाराने केली आहे फलंदाज दत्ता बांबवडे यांनी. मी चर्चा केली की 51 धावा हव्यात. धावसंख्या टार्गेट 49 पर्यंत पोहोचलंय. आता गोलंदाज फाईट देऊ शकतात. हा शेवटचा षटकार मॅचच्या शेवटच्या 3ऱ्या 4थ्या 5व्या ओव्हरला आपण बोलणार आहोत कारण की या षटकारानं धावसंख्येला चकाकी खूप चांगली आली आहे. यानंतरची मॅच आहे सेमीफायनल क्रमांक 2 पंचायत समिती गट वाटेगाव विपक्ष पंचायत समिती गट कंदूर टीम. मी विनंती करेल आदरणीय रवीजी पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेणार आहोत. आदरणीय रवी पाटील साहेब यांचे शुभ हस्ते घेऊयात. सेमीफायनल क्रमांक 2चा टॉस. सेमीफायनल क्रमांक 2 मजा येईल या मॅचला. कुठेही जाऊ नका. वाटेगाव टीम एका साईडला लेजेंड, दुसऱ्या साईडला महाकाल. बरेचसे फॅन फॉलोवर त्याचे वाट बघतायत. साहेब कंदूर टीम एका साईडला सेमीफायनल क्रमांक 2 आहे, दुसऱ्या साईडला वाटेगाव पंचायत समिती टीम. या अभिजित दादा आपण देखील जॉईंट व्हा आमच्या सोबत. टॉस केला जाईल. कॉल कोणाचा आहे एक फोटो घेऊयात सगळ्यात पहिल्यांदा.
कॉल कोणाचा आहे? ओके, कंदूर टीम साहेब स्पिन दी कॉइन. छापा कॉल आहे, टॉस बघायचा आहे. ओहो काटा आहे. वाटेगाव टीम स्माईल आले चेहऱ्यावरती का? आम्ही आता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेणार आहे. सगळं अभ्यास करून आलाय, सगळं ठरून आलंय. हो. काय अभ्यास केला काही सांगणार नाही, आम्ही पण केलाय. केलाय सांगायचं कसा? सांगायचा कसा? बाकी एन्जॉय केली खूप स्पर्धा? ओके ओके केली. थँक्यू सो मच. एका वाक्यात उत्तर होती ही. महाकाल, बरेचसे फॅन फॉलोवर तुझे वाट बघतायत की स्पर्धा कधी येते, महाकालची आमच्या महादेवची मॅच कधी चालू होते. उत्सुकता आहे तुला या मॅचमध्ये? हो 100% उत्सुकता आहे. आणि सांगायचं म्हटलं तर स्पर्धा ही खूप छान आहे आणि चारही टीमा ज्या वर त्या सगळ्या टप टीम आहेत, त्यामुळं खेळायला मजा येईल आणि आम्ही जास्तीत जास्त टार्गेट देण्याचा प्रयत्न करू त्यांना. नक्की. सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका ह्याच्यात दिली म्हणून थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुला या मॅचसाठी. तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. साहेब मी विनंती करेल आपण विराजमान होऊन घ्या आणि या स्पर्धेचा आनंद व्यासपीठावर आपण घ्यायचा. थँक्यू सो मच बोथ दी टीम. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. सेकंड इनिंगमध्ये आता आपण पाहिलं तर मांगले टीम 51-49 धावा थांबवते का? की समोरच्या टीममधून 49 धावा करण्यासाठी पहिल्या 2 ते 3 ओव्हरमध्ये किती धावा येत आहेत? काय घडेल, काय बिघडेल, मॅच कशी होईल? कारण की सेमीफायनल क्रमांक 1 आहे. इकडे जिंकलात डायरेक्ट तिकीट फ्लाईटचं भेटेल फायनलपर्यंत. जे फ्लाईटमध्ये तिकीट कोण घेईल या मॅचचं आणि कोण थांबेल तिसऱ्या प्राईजसाठी खेळण्यासाठी, लेट्स सी, बघूयात. आणि या मॅचची कहाणी एक छान पद्धतीने सजली जातीये का हे पण ऐकूयात आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपण पाहिलं तर अंपायर कॉल येतोय, मॅच होईल बाईक्स. बॅट्समन या लगेच, बॅट्समन लगेच या. स्पर्धा नक्कीच मोठी आहे, त्यात ती मात्र शंका नाही. पण आम्ही कधी यूट्यूब ओपन केलं आणि निलेश मर्डेकर सर आणि किरण मस्कर सर यांचा आवाज ऐकू आला तर स्पर्धा कुठली असो ती स्पर्धा मोठी होते आणि आवाज ऐकण्यासाठी आम्ही सगळे थांबतो. थँक्यू सो मच मिस्टर क्रिकेटर निलेश सर. ही असते पाठीवरची थाप. थँक्यू सो मच. आमच्या प्रेक्षकांचा देखील आभार व्यक्त करतो. निश्चित अशाच काही रंजक कमेंट्स असतात, कौतुकाची थाप असते ना, जी मनोबल वाढवतात, ऊर्जा मिळते पुढील वाटचालीसाठी आणि आपले मनपूर्वक आम्ही आभार मानतो. आता मैदानाच्या दिशेने वळूया जिथे दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. पूर्व अर्धा पण पाहिला, उत्तर अर्धाकडे आपल्याला वळायचं आहे. 36 बॉल 49चं हे समीकरण आहे. काय इकडचे तिकडे आकडे होतील, कोणता संघ बाजी मारून जाईल आणि विजयाचं दार उघडं करेल अंतिम सामन्यासाठी. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि या प्रारंभिक जोडीमध्ये पंचायत समिती गट कासेगावचे 2 फलंदाज रोहन आणि किशोर. अतिशय चांगली पिक्चर क्वालिटी, कॉमेंट्री सुद्धा अतिशय सुंदर आहे. बऱ्याचशा गोष्टी सुहास पाटील यांनी कमेंट पाठवलेली आहे. म्हणजे प्रेक्षकांनी देखील भरभरून प्रतिसाद या स्पर्धेला दिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात झाली आणि किंबहुना इतकी बहरदार झाली आहे. आज आपण पाहतोय हा संपूर्ण थरार. अक्षय म्हात्रेचा काळ खूप वेगळा होता. त्याला एक काळ होता की यूट्यूब कसं चालवायचं आणि स्कोरिंग कशी करायची हे कोण शिकवत नव्हतं आणि आज वेळ अशी आली की तो सगळ्यांना शिकवतोय. असतं वेळ बदलते, परिस्थिती बदलते, वेळ चांगली पण येते, वेळ वाईट पण येते. ज्या घड्याळामध्ये 1 वाजतात 12 वाजतात त्याच घड्याळामध्ये 1 पण वाजतात आणि अक्षय म्हात्रेने मेहनत करून हे दिवस आणले. मॅचच्या दिशेने जाऊयात. 49 धावा आता या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं टार्गेट दिलंय. अर्थातच आपण पाहिलं तर कासेगाव या टीमच्या समोर. म्हणून तर म्हटलं आता ना की आपल्या आयुष्याला लागलेली नजर ही आपल्याला कष्टानेच काढावी लागते आणि ते कष्ट जर तुम्ही प्रामाणिक घेतले ना, यश हमखास तुम्हाला मिळतं. पहिला बॉल, रफ्तारचा राजा विजय पावले यांचा हा पहिलाच बॉल होता आणि या बॉलला फक्त बॅटचा चेहरा दाखवला आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव आली आहे. एका बाजूला रोहन किशोर, एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन म्हणून ज्यांनी बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्या ते विजय पावले आहेत. किंबहुना भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी देखील ज्यांच्या फिटनेसचं, ज्यांच्या गोलंदाजीच्या शैलीचं कौतुक केलंय असे सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा तालुक्यातील मांगले गावचे सुपुत्र म्हणून विजय पावले यांच्या नावाची दखल घ्यावी लागते. किंवा मुन्ना पटेल असतील किंवा शॉन पॉलक असतील, यांच्याकडून काही गोष्टी ज्यांनी आत्मसात केलेल्या आहेत ते विजय पावले सर. आपली NMPL नाही विसरून चालणार. तिथे 50 आली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक वेगळा प्रवास सुरुवात झाला. यावेळी सूर्य फक्त हवेमध्ये आहे का खेळाडू चेंडू पर्यंत अगदी गिरक्या घालतोय. कॅच यावेळी मात्र आपण पाहिली तर अगदी थोडीशी फसली आहे का काय, होय अगदी झाडाला स्पर्श झाला चेंडू. 99% मेहनत प्लस
1% नशिबाचा इज इक्वल टू 100% यश. हे खरं आहे. निश्चित आणि खास करून क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, कारण बॉल झाडाला स्पर्श झाला फंद्यांना आणि तरी देखील त्यांनी डोळ्यांचा सहयोग ठेवला आणि झेल पकडली. सर्व खेळाडूंनी त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं. नाव होतं विकास. बॉलर तयार. वेग. यॉर्करचा प्रयत्न 30 यार्ड वर्तुळाच्या आतमधले क्षेत्ररक्षक बॉलची फेकी करतायत आणि पंचांचं बोट आकाशाकडे. पहिला फलंदाज कोसळलाय. पंचायत समिती गट कासेगावला धक्का क्रमांक पहिला. फलंदाज किशोर देशमुख माघारी. गरज होती का या धावेची? रिक्स घेणं गरजेचं होतं का? किशोरने जागा सोडली, तो पोचणार की नाही त्यालाच माहिती नव्हतं. डाईल लगावली तोपर्यंत विजय पावले हुशार होता, चतुर होता, चालाक होता. चेंडू गॅदर केला, त्याच वेगानं यष्ट्यांना लावला आणि तोपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये पिक्चर दिसलाच नाही किशोरचा. तो पिक्चरच्या बाहेर गेला. आता ज्या प्रकारे कॉलिंग दिलं क्षेत्ररक्षक, ज्या वेगाने बॉलवरती आले, अचूक फेक केली आहे आणि बाकीचं काम विजय पावले यांनी सहज केलंय. अपुरे राहिले. पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचू शकले नाही, घरट्यात येऊ शकले नाही आणि पहा रिप्ले टेलिकास्ट. या बॉलची क्रिया अप्रतिम. ओमसा MTC आणि खास करून या विभागामध्ये ज्यावेळेस ओमसा MTC आले, बरेचसे सबस्क्राईब त्यांचे वाढलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला काम आवडत असेल ना तर बेल आयकॉनला दाबायला देखील विसरू नका. खरंय, काम आवडत असेल 1 रुपये नको, प्रेम द्या, फक्त सबस्क्राईब करा. कारण की हे खरं आहे, तुमचं प्रेम भेटू ते 3 धावा सध्या मात्र स्कोर कार्ड वरती. 49 धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. धावसंख्या आपण पाहिले 3. रवी सध्या बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल झालाय, नवीन बॅटर. निश्चित आज रवी यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. समोर वेग आहे, वेगाला प्रत्युत्तर द्यायचं आहे. यावेळेला फक्त येऊ दिलाय, सन्मान दिलाय. किंबहुना एका बाजूला पंचायत समिती गट कासेगावने हा निर्धार केलाय का पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमण नाही करायचं, संयम ठेवायचा. परंतु खास करून ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये किशोर देशमुख होते ना, त्यांनी आक्रमण केलं होतं लॉंग ऑफला, परंतु या बॉलच्या पाठीमागे संयम ठेवलाय. 1 सिंगल धाव. कदाचित तुम्ही जो विचार करता आणि कासेगाव टीम जो विचार करता तो सेम असू शकतो की पहिली ओव्हर शांततेत खेळून काढायची आणि तदनंतर अटॅकिंग क्रिकेट. लेट्स सी, आपल्यालाही समजेल काय घडतं या मॅच मध्ये. म्हणून तर म्हटलं आता ना की शांती से ही क्रांती होतीये आणि आज ती क्रांती कोण करेल? या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव आलेली नाहीये. किंबहुना एका बाजूला विजय पावले यांनी हाताळलेले बॉल हे संपूर्ण फ्लेक्स आहेत. आमदार चषक 2024 चे तुम्हाला अनुभवायला मिळत आहेत. हे भव्य दिव्य मैदान आणि हे संपूर्ण फ्लेक्स या मैदानाला रंगत आणतायत. सीमारेषा चांगली आहे, बाहेरून पट्टी आहे, वरतूनही पट्टी आहे आणि किंबहुना कॉमेंट्री बॉक्स वेगळा आहे, मुख्य व्यासपीठ वेगळा आहे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत. परंतु या षटकातला अंतिम बॉल, फटका चांगला आहे. पॉइंटच्या डोक्यावरतून वीरेंद्र सहवाग स्टाईल. बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून आलाय. कासेगावसाठी संघर्षाचा चौकार. अप्रतिम फटका. स्क्वेअर कट होता, स्क्वेअर ड्राईव्ह होता आणि ज्या पद्धतीने बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह फटका केला, एक वाट शोधली, आपली वाट त्यानं तयार केली. जिथे आपण पाहिलं तर कमी फलंदाजाने या दिशेला अशा पद्धतीने फटके खेळून चौकार मिळवलेत. हा फटका आपण पाहिला तर अगदी मोजून मापून खेळण्यासारखा फटका आहे. कारण की भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये डीप मध्ये हा फटका तुम्हाला खेळायचा असतो. धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस 8 धावसंख्या. सर पहिली ओव्हर आता संपलेली आहे. आता ओमकार आलाय गोलंदाजीसाठी आणि अगदी मुंबईवरून फोन आला माऊली पाटील यांचा. सनी सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी दाखल झाला. आता ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या तो दाखल झाला. सनी चरापले आलेले आहेत. किरण सर ज्यांनी पहिल्या दिवशी हॅट्रिक टिपली होती, 3 गडी टिपले होते, त्याच प्रकारचा खेळ आजही करावा लागेल. आणि पहिली हॅट्रिक कुणी टिपली तर प्रामुख्याने आपल्याला मांगलेगावच्या या खेळाडूचं नाव घ्यावं लागेल. सनी चरापले ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. एका बाजूला रवी 2 बॉलच्या पाठीमागे 4, रोहन 2 बॉलच्या पाठीमागे 2. हे विहंगम दृश्य, हे मैदान अवकाशातून कशा प्रकारे दिसतंय याचं सादरीकरण तुम्हाला ओमसा MTC वरती बघायला मिळतंय. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होतीये. कशा प्रकारे खेळाडूंची फील्ड सजावट आणि किंबहुना हा द्रोण विवाह आहे. तुषार जाधव पुणे यांनी हे सर्व गोष्टी टिपलेल्या आहेत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. ओव्हर द बॉलर हेड समोरच्या बाजूला, बॅकअप नाहीये. हाय बॉल सीमारेषा तोडतोय. 4 धावेंसाठी फलंदाज रोहन यांच्या बॅट मधून आलाय. आमदार चषकाचा आणखीन एक क्लासिकल चौकार. काल जेव्हा स्पर्धा संपली होती तेव्हा कासेगाव टीमची चर्चा प्रत्येक जणांनी केली होती. तेव्हा रोहनचं नाव पुढे आलं होतं की कासेगाव या टीमला सांभाळणारा संकटमोचक आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजाचा कर्दनकार
कोण असेल तर तो रोहन आहे. जिथे गरजेचं तिथे मोठा फटका आणि सिंगल डबलने मॅच घेऊन जाणारा हा खूप हुशार, यू आर व्हेरी चालाक ब्रो रोहन. आज संघाला अडचणीच्या पेचातून बाहेर काढताना मोठे फटकेबाजी करतायत. आता एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघालाय, लागोपाठचा दुसरा चौकार. फलंदाज रोहन यांची कमालीची बॅटिंग. फर्स्ट इनिंग्स ओव्हर क्रमांक 2 आहे राईट. हा पॉवर प्लेची ओव्हर आहे. ही पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये 2 खेळाडू बाहेर आहेत. एक डीप मिड विकेटला आहे, एक काव कॉर्नरला आहे. चेंडू टाकला जातोय ऑफस्टिकच्या बाहेर. हे नाही समजलं अजूनही, कारण की पॉवर प्लेला एकही खेळाडू आतापर्यंत ऑफस्टेपच्या बाहेर चेंडू पडतोय तर डीप एक्स्ट्रा कव्हरला कोणी उभा नाहीये. रोहनने हेच तर ओळखलंय. दोन्ही ड्राईव्ह, दोन्ही चौकार. निश्चित राऊंड द विकेट सनी चरापले गेलेले आहेत आणि किंबहुना पॉवर प्लेचं षटक म्हटलं की क्षेत्ररक्षकांवरती बंधन आहेत आणि किंबहुना त्यांच्या डोक्यावरतून बॉल टोलवले जात आहेत. हाई बॉल आता मिड ऑनला क्लिअर करत तिसरा चौकार ठोकलाय. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. फलंदाज रोहन सेट ऑन फायर. अप्रतिम फटका. अनुभवाची गाठ माझ्या हाताशी आहे. मी संघाच्या नेहमी पाठीशी आहे हे सांगतोय रोहन सध्या बॅटिंग करत असताना. 3 चौकार लागोपाठ, 4चा पाडा पाठ केला, बोलून दाखवला. 20 धावसंख्या, 4-4-4 आणि तदनंतर इथून पुढचा आता चौथा चेंडू. निश्चित सनी चरापले यांनी बॅटिंग करताना चौकारांची हॅट्रिक मारली होती ना, त्यांच्या विरोधामध्येच आता चौकारांची हॅट्रिक ठोकलेली आहे फलंदाज रोहन हिनुगले यांनी. क्या बात आहे, चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 20 वरती 1. एका बाजूला आता या विकेटसाठी रणनीती आखावी लागेल, डावपेच आखावे लागतील. सनी बॉल क्रमांक 4 घेऊन निघतील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल आणि हाय बॉल सीमारेषेच्या दिशेने. चौथा चौकार ठोकलाय रवी हिनुगले यांनी. रोहन हिनुगलेनं आज कोणी थांबू शकत नाहीये रोहनला. त्याची गाडी सुसाट निघाली आहे. 4थ्या घेरवरती एक्सप्रेस वरती आहे, जिथे टोल नाका नाहीये, स्पीड ब्रेकर नाहीये, एक्सिलेटरवरचा पाय तो काढत नाहीये, कारण की पायामध्ये बेडा ठोकायला कोणीच नाहीये. जिथे कोणी उभं नसतं तिथे गाडी 120च्या स्पीडने 4थ्या घेरवरती सुसाट निघाली आहे. 4-4-4-4. यावेळेला फक्त बॉल आलाय, त्याला सन्मान दिलाय. माफ करा, बॅटिंग मध्ये 4 बॉल 4 चौकार रोहन इनुगले यांनी मारले आणि किंबहुना या बॉलच्या पाठीमागे एक धाव घेऊन स्ट्राइक रोटेट केले. एक चांगलं क्रिकेट आहे. जर तुम्हाला 4 चौकार मिळालेत, तुम्ही नॉन स्ट्रायकर एंडला या आणि पुन्हा स्ट्राइक वरती जा. एका चांगल्या रणनीतीने आता मैदानाच्या आतमध्ये पंचायत समिती गट कासेगाव खेळतोय. याला बोलतात डोक्यावरती बर्फ आणि खिशात कॅल्क्युलेटर ठेवून कॅल्क्युलेशन बॅटिंग करणं. आपल्याला किती हवेत, किती करायचे, किती झालेत आणि किती अजून बाकी आहेत, या सर्व गोष्टींचा विचार ज्याच्या डोक्यामध्ये असतो त्याचा माइंडसेट मैदानामध्ये कायम असतो. टीमची टोटल आहे 25. यावेळेला आता यॉर्करचा प्रयत्न, एक सिंगल धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. षटक क्रमांक आता 2चा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना धाव फलकावरती आहे 26 धावा. एका बाजूला रिक्वायर्ड रन रेट आहे 5.75चा, करंट रन रेट आहे 13चा. आता येणाऱ्या 24 बॉल साठी आपण समीकरण नव्याने मांडूया. 24 चेंडू मध्ये आता 23 हे समीकरण तुम्हाला बघायला भेटेल. सध्या आपण पाहिलं तर 26 धावा आणि 26 धावा. आता अगदी 24 चेंडू मध्ये 23चं समीकरण. अजून विकेट आली नाहीये, ड्रिंक ब्रेक झालाय. एक छोटस आपण पाहिलं तर पाणी मैदानामध्ये पाठवलं जातंय, छोटासा ड्रिंक ब्रेक. आणि जेव्हा ड्रिंक ब्रेक होतो तेव्हा बऱ्याच गोष्टी बनल्या जातात, बिघडल्या जातात. पाणी पोचल्यानंतर कहाणी बदलते बऱ्याच सामन्यांची. कारण पाणी मिळाल्यानंतर एक वेगळी रणनीती तय होते आणि किंबहुना वेगळ्या रणनीतीने संघ खेळत असतात. परंतु आता 2 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 4 षटकांमध्ये आता एका बाजूला पंचायत समिती गट मांगले या टीमला प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल, कारण एका बाजूला बॉल जास्त आहेत आणि धावा कमी आहेत. याचा विचार प्रखरतेने करावा लागेल. गोलंदाज ज्याच्यामध्ये तरबेज आहेत ना, त्याच गोष्टी मैदानाच्या आतमध्ये कराव्या लागतील. ओव्हर नंबर 3 साठी ओमकार पाटील नावाचा पर्याय पंचायत समिती गट मांगले या टीमने निवडलाय. प्रेक्षक आहेत 550 प्रेक्षक आता लाईव्हला झालेले आहेत. मी बोललो होतो आकडा पुढे चाललाय आणि मैदानामधले प्रेक्षक देखील दाखवले जातात. पहिले 300, मग 350, मग 400, 500, आता 550 प्रेक्षक आणि आता मैदानातले अगदी बाल्कनीतले प्रेक्षक दाखवले जातात. ही आहे आमदार चषकची कमाई.
यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल क्षेत्ररक्षक येतील, संयमाने हा फटका खेळलाय, डीपला आहेत. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव मिळते. ओमकार पाटील यांनी या ओव्हरची सुरुवात सावध केलेली आहे. हा बॉल थोडासा पुढे ठेवला आणि त्या बॉलवरती फक्त खर्च केले एक धाव. अप्रतिम मॅच ओमकारसाठी आपण पाहिलं खास मुंबईवरून माऊली पाटीलला हॅट्रिक, विकेटसाठी तब्बल 5,000 रुपये ऑनलाईन पाठवला, हेही अगदी शब्द टाकला. कारण की ओमकारसाठी हे कॅश प्राइस त्याने हॅट्रिक विकेटसाठी माऊली पाटीलनं लावलंय. या मॅच मध्ये ओमकारच्या पदरामध्ये एखादी दुसरी विकेट जातीये का आणि मॅचला युटर्न भेटतोय का हे बघायचंय. यावेळेला बॉलला सन्मान दिलाय, एकच सिंगल धाव. एका बाजूला सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. किरण सर, ही कौतुकाची थाप आहे. एखाद्या वेळेस कौतुकाची थाप मिळते ना, मनोबल वाढतं. त्याचमुळे की काय, स्वराज्य हे तलवारीच्या पातेवरती नाही तर कौतुकाच्या थापेवरती उभं राहिलं होतं. त्यामुळे जीवनात कौतुक करणारी मंडळी असायला हवी आणि किंबहुना आमदार साहेबांनी या संपूर्ण शिराळा वाळवा तालुक्यातील जे खेळाडू आहेत त्यांच्यावरती कौतुकाची थाप ठेवली आहे आणि याचा घाट गाठलाय. पुढील बॉल प्रगतीपथावरती. अगदी असहमत आहे या मताशी. हो, हलक्या त्याने केल्याचा प्रयत्न. यावेळी अगदी कदाचित चेंडू मागच्या दारानं यष्ट्या उद्ध्वस्त करून बेल्सला टपली मारून निघून जातोय. फलंदाज यावेळी मात्र आपण पाहिलं तर रवी अगदी माघारी जातोय. 28 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. मगाशी चर्चा केली, ओमकार एखादी विकेट आणतोय का आणि त्या विकेटनं मॅच बनतेय का, पण हुशार खेळाडू रोहन अजून बाकी आहे. तो नॉन स्ट्राईकला उभा आहे, पण रोहनची विकेट जर घेता आली नाही आणि रोहनला नॉन स्ट्राईकला उभं ठेवलं तरी मॅच मध्ये बराचसा फरक पडू शकतो. रोहन जेवढा वेळ नॉन स्ट्राईकला उभा राहील तेवढ्या लवकर मांगले टीम मॅच मध्ये येऊ शकते. हे देखील मॅचची खरी कहाणी आहे. म्हणजेच की काय, निश्चित या ओव्हरमध्ये गुच्छामध्ये विकेट जर आणखीन काय 1-2 मिळाल्या ना तर हा संघ मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकत करू शकतो. परंतु एका बाजूला रवी यांचा फटका फसला, बॉलने स्टँडचा वेध घेतला आणि फलंदाज त्रिफळाचीच झाले. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 4 वरती शेखर. यानं देखील कालच्या दिवसामध्ये बराचसा खेळ गाजवला. शेखर म्हणजे एक शेर गेला, दुसरा सवा शेर आला. एक डोकेदुखी गेली, दुसरी डोकेदुखी आली, पण अशा बऱ्याच डोकेदुखींवरती इलाज ओमकारने बाहेर काढलाय. विजयची एक ओव्हर बाकी आहे ना, आणि हे विसरून चालणार नाही. विजय पावले सरांची आणखीन एक ओव्हर बाकी आहे. हलक्यात हो, वेगवान चेंडू, अगदी वेगानं, गती आहे, वेग आहे, अचूकता आहे, प्रखटता आहे, वेगावरती स्वार आहे आणि अगदी अप्रतिम गोलंदाजी ओमकारची सध्या चालू आहे. निश्चित ओमकारचे हावभाव स्पष्ट सांगतायत की या मॅच मध्ये मला काहीतरी करायचं आहे. हा डॉट बॉल किती मनोबल वाढवणार आहे. एखादी विकेट मिळते काय, तुमचं मनोबल वाढतं काय आणि त्यानंतर तुम्ही डॉट बॉल टाकता काय. बॉल क्रमांक 5 प्रगतीपथावरती. यावेळेला हा फटका चांगला आहे, परंतु डीपला संरक्षण आहे. सीमारेषे लगत बॉल उचलतील, टाकतील. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक. 1 टू गो. धावसंख्या 29. 29 या धावसंख्येवरती सध्या मात्र जाऊन पोहोचली आहे. एक चेंडू अजूनही बाकी आहे. मांगले पंचायत समिती गण सध्या आपण पाहिलं तर मॅचला वाचवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय आणि त्यांना माहिती आहे इथे विजेता झाला तर सरळ फायनलची तिकीट त्यांना भेटेल या स्पर्धेमध्ये, आमदार चषक मध्ये. जास्त वेगाने टाकला, अगदी मी म्हणेल की फुल ऑन लेंथ होता. जिथे आपण पाहिलं तर अंपायर थोडीशी चर्चा करतात, त्यांच्या मनामध्ये काही शंका आली आहे का आणि दोघे एकमेकांकडे बघत असताना आता थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये चेंडू टाकलाय ओमसा एमटीसीच्या की भीमर हाईट्स साठी. तर अंपायरलाच आता या डिसिजनसाठी आता हे अंतर कॉमेंट्री बॉक्स पर्यंत यावं लागेल. एका अंपायरला यावं लागेल आता कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आणि चेक करावं लागेल. एका अंपायरला यावं लागेल कारण की सेमीफायनल फायनल मॅच मध्ये सगळे डिसिजन हे तुमच्या हातामध्येच असणार. क्रुशियल मुवमेंट्स आहेत. निश्चित या बॉलचा निर्णय पेंडिंग आहे आणि जसं मात्र निर्णय आपल्यापर्यंत येईल, परंतु जे प्रेक्षक आम्हाला ओमसा एमटीसी या वाहिनीच्या माध्यमातून जोडलेले आहेत त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज संपूर्ण प्रेक्षक पहा जिकडे जागा मिळालेल्या आहेत तिकडे बसलेले आहेत आणि किंबहुना जे स्टँड आहेत ते आता फुल झालेले आहेत. कोणी झाडाखाली बसलंय, कोणी स्टँड वरती बसलेलं आहे, मिळेल त्या गाडीने इथपर्यंत आलेला आहे, कोणी हात दाखवून आलंय, कोणी एसटी पकडून आलंय, कोणी खेळाडूच्या पाठीमागे बसून आलेले आहेत. इथपर्यंत या मैदानापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत कारण आम्हाला आमदार चषकाचा याची देई याची डोळा आस्वाद घ्यायचा आहे. त्या सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा आमदार चषक 2024च्या वतीने सहर्ष स्वागत. निर्णय पेंडिंग आहे.
आणि निश्चित पंच आता मैदानाच्या आतमध्ये जातील आणि निर्णय आपल्याला कळवतील की प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे घडलं होतं काय. सुदैव कुणाचं दुर्दैव कुणाचं, किंबहुना हा जो बॉल होता किती महत्वाचा आहे. किरण सर, एखादा बॉल मॅचला कलाटणी देऊ शकतो, एखादी धाव मॅच मध्ये किती महत्वाची असते. आणि किंबहुना पंच निर्णय देतील ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जातील आणि पंच नो बॉल, हा नो बॉल आहे. अंपायर कॉल आहे नो बॉल. आणि अखेरीस आपण पाहिलं तर नो बॉल, फ्री हिट. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव प्लस जीएसटी, तब्बल आत्ताच्या 2 धावा. मॅच पहा, रिप्ले टेलिकास्ट दाखवला जातो. दूध का दूध, पाणी का पाणी, पिक्चर क्लिअर आहे भाई. पहा अगदी कमरेवरून हा चेंडू जातोय. इट्स अ नो बॉल. त्यामध्ये अगदी एक धाव, तब्बल 2 आणि फ्री हिटचा चेंडू. धावसंख्या आहे तब्बल जाऊन पोहोचली आहे 31 धावसंख्या 31. आणि हा बॉल आता पुन्हा एकदा टाकावा लागेल. फ्री हिटचा बॉल मेजवानी आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी ओमकार पाटील यांनी केली. शेवटचा बॉल चांगला हाताळावा लागेल. काय दडलंय शेवटच्या बॉलच्या पाठीमागे. फलंदाज रोहन तयार. हो, या वेळेला टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल इष्टरक्षकाच्या हातामध्ये स्थिरवलाय. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती आहेत 21 धावा. येणाऱ्या 18 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत 18 धावा. 18 बॉल 18. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच कोणत्याही टीमच्या दिशेनं गेलेली नाहीये. 50-50%. मांगले पंचायत समिती गट 50% आणि कासेगाव पंचायत समिती गट 50%. हा ग्राफ दाखवला जातोय सध्या स्क्रीनवरती तुम्हाला की पहिल्या ओव्हरमध्ये पहा दोन्ही टीमचा ग्राफ सेम आहे. विकेट देखील सेम आलेत. तदनंतर सेकंड ओव्हरमध्ये कासेगाव टीमनं उंच भरारी घेतल्या, 18 धावा केल्या, जिथे मांगले टीमच्या 6 धावा होत्या. या ग्राफ मधून पिक्चर क्लिअर होईल आणि इथून पुढे हा दुसरा ग्राफ जो आम्ही तुम्हाला दाखवतोय त्यामध्ये तुम्हाला देखील समजतील की कोणत्या ओव्हरमध्ये किती धावा आणि कुठे विकेट आलेत. पहिला चेंडू यॉर्कर विजय पावले यांची ओव्हर क्रमांक 2 बद्दल चर्चा करत होतो निलेश सर. ती ओव्हर क्रमांक 2 या मॅच मध्ये आता या ओव्हर मध्ये 1-2 विकेट आल्या, मॅच बन गई भाई, मॅच बनली भाई. निश्चित विजय पावले यांना अपेक्षित होतं कारण हे ते मॅचला कलाटणीचं षटक असू शकतं आणि किंबहुना त्यांनीच आपल्या हाती बॉल घेतलाय. ओव्हर नंबर 4 मध्ये पहिल्या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव खर्च केली आहे. एका बाजूला बॅटिंग मध्ये रोहन हिनुगले तयार. सन्मान दिलाय, आक्रमण नाही. या बॉलच्या पाठीमागे आणखीन एक सिंगल धाव. 2 धावा. या 2 धावा आहेत. आता या ओव्हर मध्ये विजय पावलेला एक गोष्ट माहिती पडली की रोहन सिंगल डबल्स घेतोय. त्यांच्याकडे कुठलं असं शस्त्र आहे का जे बाहेर काढलं जाईल. आता 650 प्रेक्षक आपल्या सोबत जोडलेत. आमदार चषक 2024 650 प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत. वा, तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. यावेळेला हा बॉल पहा, टप्पा पडल्यानंतर उसळी देत आहेत. विजय पावले म्हटलं की बॅक ऑफ दी हँड बॉल, विजय पावले म्हटलं की इन कटर, लेग कटर, यॉर्कर, स्लोअर वन, म्हणजे बरेचसे बॉल त्यांच्याकडे आहेत आणि ते हाताळू शकतात आणि त्याच प्रकारची गोलंदाजी आज त्यांना करावी लागेल. म्हणून तर चर्चा केली की आता कशा पद्धतीने चेंडू बाहेर काढले. आपले सगळे शस्त्र आता बाहेर काढले जातील या मॅच मध्ये. वेगाने टाकलेला बॉल, यावेळेला फक्त सन्मान दिलाय, पायावरती आहे. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. विजय पावले यांचा प्रयत्न आहे सर्वतोपरी की मला विकेट मिळवायचे, परंतु एका बाजूला फलंदाज संयमाने बॅटिंग करतायत. अगदी संयमाने. इतका वेगाना चेंडू होता की रखरखत्या आगीचा निखारा एखाद्या तोफखान्यातून बाहेर निघावा गोळा तसा चेंडू टाकला होता. मात्र रोहनने खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढला. शेखर दुसऱ्या साईडला. तब्बल 35 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली गेली आहे आणि 4 चेंडूचा खेळ झाला. अजून 2 चेंडू बाकी आहेत. काही ना काहीतरी घडेल ही कुणकुणता लागली आहे. यावेळेला भन्नाट वेग, यष्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड, यॉर्करचा कहर. ही गती आहे, हा वेग आहे, वेगावरती स्वार आहे. सांगली एक्सप्रेस का मांगले गावचा विजय पावलेच्या यॉर्करला आजही मान आहे. हा यॉर्कर आहे विजय पावलेचा आणि विजय पावलेच्या यॉर्करला आजही सन्मान आहे. कारण की भल्या भल्या फलंदाजांच्या नांग्या टेकणारा हा यॉर्कर डोळ्याची पापणी लवते की लवते तोपर्यंत एखाद्या आगीतून गोळा निघावा आणि बंदुकीतून गोळी निघून डायरेक्ट धुमधडाक खटाक विकेटचं पतन. क्या बात आहे यार. मधली एसटी वाकवणं किती मोठी गोष्ट आहे. फलंदाज
यष्ट्यांच्या समोर खेळत होते, परंतु त्याच्यामधूनही जागा शोधली बॉलने आणि बॉलने यष्ट्यांचा वेध घेतला. कमालीचा यॉर्कर फलंदाजाची शिकार करतोय. मधली यष्टी खेळपट्टीपासून वेगळी केली आहे विजय पावले यांनी आणि यासाठी विजय पावले ओळखले जातात. अखेरकार आपल्याकडे असणार महत्वाचं शस्त्र बाहेर काढलं आणि मिळवून दिली आहे विकेट. यावेळेला हाई बॉल वेगाने टाकलाय, एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. या ओव्हर मध्ये धावा आलेल्या आहेत आतापर्यंत, ज्याची आपण चर्चा जर केली ना तर 5 धावा खर्च करत 1 गडी बाद केलाय. आता 12 बॉल 13, सामना अजूनही जिवंत आहे. सामना अजून जिवंत आहे. 12 चेंडू 13 धावेची आणि सांगले एक्सप्रेस मांगले गावच्या विजय पावलेचा यॉर्कर आवडला असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. आमदार चषक 2024 वॉट यॉर्कर आहे माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर. तो व्हिडिओ बनणार, स्टेटस असणार आणि त्या यॉर्करला प्रत्येक मी म्हणेल की देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत तो चेंडू पुन्हा एकदा जाईल. ही व्हिडिओ बनेल आजची. जबरदस्त यॉर्कर होता आणि खास करून आवर्जून पहिल्या दिवसाचा उल्लेख जर किरण सर आपण केला ना, निर्धाव षटक हाताळताना 2 गडी टिपणारे हे विजय पावलेच होते आणि किंबहुना या ओव्हर मध्ये महत्वाची विकेट टिपली आहे. परंतु आता जे समीकरण त्याच्याबद्दल आपण चर्चा केली, परंतु ओव्हर नंबर 5चं षटक हे तितकंच महत्वाचं आहे आणि या षटकासाठी दत्ता बांबवडे ज्यांनी बॅटिंग मधल्या फळीमध्ये येऊन रंग भरण्याचं काम केलं होतं. बॉल क्रमांक पहिला ओव्हर नंबर 5. फुलटॉस बॉल आहे, समोरच्या बाजूला खेळला. क्षेत्ररक्षक वेगाने येतील, बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत जातो. एकच धाव. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. आता प्रेक्षक मनात काय बोलतात हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये चाललंय कुछ भी होऊन दे, आम्हाला पिक्चर सुपर हिटच पाहिजे. आम्ही पिक्चर बघायला आलो, आम्ही पिक्चर देखना है, पिक्चरचा हिरो बघायचा. जर हे मैदान, जर क्रिकेटचं जंगल हे मैदान असेल तर या जंगलाचा राजा एक ही रहेगा, किंग एक ही. दत्ता गोलंदाजीसाठी सरळ बॅटीने खेळून काढला, अगदी ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा वेगाने तो टीप मधून चेंडू गॅदर केला. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. एकाच धावीत समाधान मानलं जातं. बॉल टू इक्वेशन मॅच चालू आहे. एक धाव इम्पॉर्टंट आहे. मॅच बनत चालली आहे. दुसऱ्या साईडला वैभव निकम आणि रोहन दोघे मास्टर माइंड आहेत, पण दत्ताची देखील गोलंदाजी अगदी या मॅच मध्ये हवी तशी चालू आहे. निश्चित आणि ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की 49 धावांचं लक्ष्य, विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाहीये. कमी गतीचा बॉल ओळखू शकले नाही, बॉलचा वेग काढून घेतला आणि फलंदाजाला प्रभावित केलं. आला तो डॉट. अप्रतिम गोलंदाजी चालू आहे. मॅच बनत चालली आहे. प्रेक्षक अगदी जाग्यावरती आहे. ज्यांनी उभे होते त्यांनी आता अगदी आपली जागा शोधले. खुर्चीवरची खुर्चीच्या टोकाला येऊन बसलेत आणि जे अगदी युट्यूब वरती मॅच बघतायत त्यांनी टीव्हीचा रिमोट आता बाजूला ठेवलाय. ही मॅच बनत चालली आहे. मॅच रंगत चालली आहे. मॅच मध्ये आग लागली आहे. कोण कोणाला कमी नाहीये. यावेळेला हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, डीपी स्क्वेअर लेगला बॉल सीमारेषा चिरतोय. सरळ 4 धावेंसाठी आलाय. धावसंख्येचा पाठलाग करताना महत्वाचा चौकार. महत्वाचा चौकार आलाय. कदाचित आता 8 चेंडू, आता 7 धावेची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे कारण की दत्ता दुसऱ्या साइडून 2 चेंडू कसे घेऊन येतोय आणि दत्ताच्या या 2 चेंडूवरती मांगले टीमचं भविष्य आहे हे बोलायला हरकत नाहीये आणि भविष्य दत्ताच्या हातामध्ये तो चेंडू आहे. यॉर्करचा वार समोरच्या बाजूला मिड ऑफला खेळाडू वेगाने तर डायरेक्ट हिट होईल का, तर नाही. एकच सिंगल धाव, परंतु बॅकअपही चांगलं दिलंय बॉलसाठी कारण संघासाठी काही धावा पाठीमागे देखील वाचल्या गेलेल्या आहेत. आता इथून पुढे समीकरण पुन्हा बदललंय. 7 बॉल 6 धावांची गरज. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय. आता एक चेंडू आपल्या आयुष्यातील सर्वात चांगला चेंडू घेऊन यायचा दत्ताला. जिथे जो डॉट येतोय तर 6 चेंडू 6ची मॅच बघायला भेटू शकते. आता 7 चेंडू 6 हव्यात. मॅच दोन्ही टीम कडे आहे. 50-50%. अजूनही यश कोणाला भेटेल ही पर्सेंटेज सांगता येत नाहीये. एक चेंडू महत्वाचा या मॅचचा. धगधग आहे, धडपण आहे, टेन्शन आहे. या मॅच मध्ये सगळं काही आहे. व्हॉट अ मॅच. काय मॅच आहे. फायनल कशी असावी अशी असावी. आमदार चषकची फायनल अशीच बघावी. व्हॉट अ मॅच. फायनल सारखी मॅच आहे. दत्ताच्या आयुष्यातील सगळ्यात चांगला चेंडू त्याला घेऊन यायचा. समोर रोहन उभा आहे, मास्टरमाइंड.
सुरेख बॉल, अप्रतिम चेंडू, अब आएगा मजा, अब आएगा मजा। आग इधर भी लगी आग उधर भी लगी आग, दोनों तरफ बराबर की लगी है। 6 चेंडू 6 धावा, व्हाट अ मॅच। 6 चेंडू 6 धावा, 6 धावा, 6 चेंडू 6 चेंडू, 1 षटकार 1 षटकार, 6 चेंडू 6 चेंडू, 2 चौकार 2 चौकार, 6 चेंडू। ही मॅचची परिस्थिती आहे, बनली मॅच, अप्रतिम मॅच। आणि या मॅचला आता रंग आला, शेवटची ओव्हर कोण घेऊन येईल? निश्चित एक सामना मला असं आठवतो ना, साऊथ आफ्रिकेविरुद्ध भारत हा सामना झाला होता आणि या सामन्यामध्ये साऊथ आफ्रिके टीमला 6 बॉल 6 ची गरज होती। मोहम्मद अझीरुद्दीन यांनी टीम मीटिंग बोलवली, परंतु अपयशाची घंटा आपल्या गळ्यामध्ये कोण बांधणार? समोर आले होते भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आणि त्यांनी आपल्या कल्पक बुद्धिमत्तेच्या जोरावरती भारतीय टीमला सामना जिंकून दिला होता। आता हा सामना मांगले टीमला राहुल जिंकून देतील की फलंदाज वैभव की रोहन? आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आलाय तो डॉट। 750 प्रेक्षक आपल्या सोबत जोडलेत, 750 प्रेक्षक आपल्या सोबत जोडले गेलेत। व्हाट अ मॅच। एका साइडला विजय पावलेचा अगदी बंधू, मी हे शाळेतली मुळे सध्या दाखवली जातात, निश्चित ITI ची आहेत ITI. ते इकडे बघायला आलेले आहेत। क्या बात आहे। बॉलर तयार, ओव्हर नंबर 2। विजय पावले यांचे बंधू आहेत, राहुल पावले यांच्या पायाला भेदणारा बॉल आहे, एकच सिंगल धाव मिळते। व्हाट अ मॅच, व्हाट अ मॅच, अप्रतिम मॅच बनत चालली आहे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये। आता या मॅच मध्ये काय घडेल? प्रेक्षक 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 जोडला गेलाय, 750 पेक्षा जास्त प्रेक्षक युट्यूब लाईव्हला, त्यापेक्षा तसेच प्रेक्षक मैदानामध्ये। आज या मॅच मध्ये कोणता संघ विजय मिळवेल? फायनलचं तिकीट कोण घेऊन जाईल? एका साइडला मांगले टीम तर दुसऱ्या साइडला कासेगाव संघ, कोणाच्या खात्यामध्ये असेल फायनल तिकीट? यावेळेला हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे, अरे टोचतील हजारो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो, अरे कळेल तुला तुझी कुवत, तू विजयाचा षटकार हो। आणि विजयाचा कळस रवणारा फटका खेळलाय फलंदाज रोहन हिनुगले। क्या बात आहे। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऑफकोर्स आहे तो रोहन हिनुगले, या मॅचचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच। वेलकम रोहन, मॅन ऑफ द मॅच प्लेयर म्हणून चर्चा केली। हुशार, मास्टर माइंड, क्लेवर आणि शांत खेळाडू, संयमी खेळाडू रोहन हा कासेगाव टीमचा हुकमी एक काय। वेलकम रोहन, मॅन ऑफ द मॅच। आणि दोन्ही टीम एकमेकांना शेक हँड केला तर आमदार चषक मध्ये एक छान दृश्य आम्हाला बघायला भेटेल। एकमेकांना शेक हँड करा, छान मिठी मारा आणि हे मैदान अगदी तुम्ही तिथून बाहेर येऊ शकता। इथे आपण क्रिकेट जिंकणार आहोत, इथे कोणी जिंको, इथे आमदार चषकचा विजय झाला पाहिजे आणि क्रिकेटचा विजय झाला पाहिजे। अप्रतिम, दोन्ही टीम्स एकमेकांना शेक हँड करतायत। क्रिकेट विश्वाला एक चांगला संदेश हे दोन्ही टीम देत आहेत, कोणी जिंकू देत। पहा एक छान फोटो आता ही टीम घेतीये, फायनल मध्ये पोहोचली आहे कासेगाव टीम पंचायत समिती गट, फायनल मध्ये जाऊन विराजमान झाला। दत्ताची अगदी अप्रतिम बॅटिंग राहिले, रोहन नॉट आउट 29 धावा त्यांना ठोकल्यात। आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मास्टर माइंड कासेगाव टीमचा ट्रम्प कार्ड हुकमी एक्का रोहन, मॅन ऑफ द मॅच। वेलकम। येस रोहन यायचंय मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी। आदरणीय तुषारजी यादव साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच। आणि निलेशजी दादा, मी विनंती करेल आपल्या दोघांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देत आहोत या मॅचची।